2019ची पुनरावृत्ती 2024ला व्हायला नको असं म्हणत शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटलांनी भाजपला आवाहन केले। काय घडलं होतं 2019ला आणि त्याची आठवण गुलाबराव पाटलांनी आत्ताच का करून दिली पाहूया। आज आम्ही नवरदेववाले आहोत, ते नवरीवाले आहेत। उद्या त्यांनी आम्हाला नवरदेववाला समजावं आणि ते आम्हाला मदत करावी। शिंदेंच्या शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांनी पुन्हा एकदा युतीच्या जुन्या जखमांवर बोट ठेवत भाजपला 2019ची आठवण करून दिली। लोकसभेला आम्ही मदत करतोय, मात्र भाजपने यंदा 2019च्या विधानसभेची पुनरावृत्ती होणार नसल्याचा शब्द दिल्याचं गुलाबरावांनी म्हटलंय। मला असं वाटतं की मागच्या काही ज्या गोष्टी घडल्या आहेत त्या पुढच्या काळात घडणार नाही असं आश्वासन वरच्या लेवलला, महाराष्ट्र लेवलला आम्हाला दिलेलं आहे। 2019च्या लोकसभेत शिवसेना भाजप एकत्रित लढले, नंतरच्या विधानसभेतही युतीनंच निवडणुका झाल्या। मात्र अनेक ठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात भाजपने अपक्ष उमेदवार उभे केल्याचा वाद तेव्हा गाजला होता। यावरून जाहीर सभेत गिरीश महाजन गुलाबरावांमध्ये बाचाबाचीही झाली होती। 2019च्या विधानसभेवेळी जळगाव जिल्ह्यात चोपडा मतदारसंघात शिवसेनेच्या लता सोनावणे विरुद्ध राष्ट्रवादीच्या जगदीश वळवींमध्ये लढत झाली। इथे भाजपच्या प्रभाकर सोनावणेंनी अपक्ष अर्ज भरला। पारोळ्यात शिवसेनेच्या चिमणराव पाटलांविरुद्ध राष्ट्रवादीचे सतीश पाटील होते। इथे भाजपचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे अपक्ष उभे राहिले। पाचोऱ्यात शिवसेनेचे किशोर पाटलांविरुद्ध राष्ट्रवादीचे दिलीप वाघ होते, पण इथे नंबर 2 ची मतं भाजपचे बंडखोर अमोल शिंदेंनी घेतली। जळगाव ग्रामीणमधून शिवसेनेच्या गुलाबरावांविरोधात राष्ट्रवादीच्या पुष्पा महाजन होत्या। इथे भाजपचे झडपी सदस्यांचे पती चंद्रशेखर अत्तरदेंनी अपक्ष अर्ज भरला। इथेही नंबर 2 ची मतं भाजप बंडखोरानं घेतली। कोल्हापूरच्या चंदगडमध्ये शिवसेनेचे संग्रामसिंह कुपेकर विरुद्ध राष्ट्रवादीचे राजेश पाटील होते। इथे राष्ट्रवादी जिंकली, मात्र भाजप बंडखोर शिवाजी पाटील नंबर 2 वर राहिले। कागलमध्ये राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांविरोधात शिवसेनेच्या संजय घाटेंमध्ये लढत होती। इथे भाजपच्या समरजित घाटगेंनी अपक्ष अर्ज भरला। नंबर 2 ची मतं समरजित यांनी घेतली। 2019च्या निकालानंतर मुख्यमंत्री पदाच्या वादावरून मविया सरकारचा जन्म झाला। तेव्हा गुलाबराव पाटलांनी केलेल्या विधानाचा पुनरुच्चार त्यांनी 2024च्या लोकसभा पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा केला। गळ्यामध्ये गमछा, फोटो नरेंद्र मोदींचा, फोटो देवेंद्रजीचा, फोटो तुमच्या मंत्र्यांचा, अधिकृत भारतीय जनता पार्टीचे बंडखोर उमेदवार। आम्ही 4 सीट होत्या शिवसेनेच्या, 4 ठिकाणी बंडखोर उमेदवार उभे होते। आम्ही काय पाप केलं? माझ्या जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही 3 खासदारचे उमेदवार बदलवले। पहिला दिला तुम्ही एटीनाला, तो चेंज केला। दुसरा दिला तुम्ही स्मिताताई, त्यांना बदल केला। आणि तिसरे तुम्ही दिले उन्मेष दादा पाटील, आम्ही त्यांना 9 दिवसात खासदार केलं। 3 महिन्यात असं काय आपलं लफडं झालं? सांगायचा अर्थ असा की चूक कोणाची आहे? साहजिक आहे, मागच्या काळामध्ये काही गोष्टी घडल्या आहेत, पण यावेळेस आमच्या महाराष्ट्र लेवलला बैठक झालेली आहे आणि त्यावेळेस देवेंद्र भाऊ असतील किंवा इतरांना पण आम्ही ही गोष्ट सांगितली आहे की मागच्या काळात लोकसभेमध्ये आम्ही काम केल्यानंतर सुद्धा विधानसभेमध्ये आमच्या समोर बंडखोर उमेदवार उभे केले गेले होते। तर ही पुनरावृत्ती पुढच्या काळामध्ये होऊ नये, कारण की शेवटी आम्ही जर मन लावून काम करतोय तर साहजिक तुम्ही सुद्धा आम्हाला त्यावेळेस मदत केली पाहिजे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।